3 नंबरचा क्लच. हां हा कितवा गिअर आहे आता? आता पहिला गिअर आहे. पहिला गिअर. बरोबर. आता सर्वात पहिले तू गाडीमध्ये बसला, समोर बघायचा कलच जो आहे तो दाबून बघ, तुला कम्फर्ट वाटतो एकदम आरामात. दाबायचा जोऱ्याने, सोडायचा धीरेच कशी. अच्छा. हां बघ कसं वाटतंय, हलवर करून बघ. धीरेच की नाही सोडायचं ना. हां दाबायचा जोऱ्याने, सोडायचा थोडा धीरेच कशी. हां असा कर खाली, तुला कम्फर्ट वाटतो एकदम इझी, एकदम परफेक्ट वाटतोय. गाडीत सर्वात पहिले बसला, गाडीची बैठक तुला पहिले सेट करायची. आलं लक्षात? तू जर आता तुझी मोटरसायकल चालवशील, बरोबर, मोटरसायकलला जर एकदम मागं बसून गेला मागच्या सीटावरती, टायरावर, तुझ्याकडून एक्सलेटर क्लच बरोबर ऑपरेट होईल का? नाही होणार. त्याच्यासाठी तू काय करशील, पुढं बसशील, मग तुझ्याकडून तो एक्सलेटर क्लच व्यवस्थित ऑपरेट होईल. त्याच्यासाठी या गाडीमध्ये सेट दिलेलं सेट करण्यासाठी क्लच जर तुझा बरोबर दाबला गेला तरच तुझी बैठक बरोबर राहील. त्याच्यामध्ये जर तुझा क्लच जर मागं राहिलं, बरोबर दाबला गेला आणि एक तर पुढं राहिला, हा गुडघा लागत राहिला, बरोबर, तर तो ऑपरेट नाही होणार तुझ्याकडून बरोबर. म्हणजे तुझ्याकडून क्लच लागणार नाही, तुझ्याकडून ड्रायव्हिंग बी बरोबर होणार. सर्वात त्याच्यासाठी पहिले काय आहे, क्लच सेट करायचा. हां क्लच सेट करायचा, सीट बघून घ्यायचं, मागे पुढं करायचं, सीट बरोबर आहे एकदम कम्फर्टेबल तुला वाटतं व्यवस्थित. आता 2 नंबर सीट बेल्ट लावून घे तिकडे. पूर्ण ओढून ओढायचं, इथं लाल आहे ना, इथं फोडायचं पूर्ण बरोबर. आता हा एक गिअर, हा पहिला गिअर आहे बरोबर. हा प्ले जर कमी राहिला गाडीमध्ये तर गाडी गिअरमध्ये प्ले कमी बघा बघ, आणि हा बरोबर कमी बरोबर. आता तुला गाडी न्यूट्रल करायची, पहिले कलर पुरा थांब, थोडासा मागे बरोबर. आता ही न्यूट्रल झाली गाडी. न्यूट्रल कसा चेक करशील, आता गाडीचा गिअर न्यूट्रल 0 गिअर आहे, गाडी पुढे बी जाणार नाही, मागे जाणार नाही बरोबर. हां याला असा धरला आहे, इकडे तिकडे होतोय बरोबर. ही गाडी तुझी न्यूट्रल झाली, पण ही सरळ आहे म्हणून ही मागे बी जात नाही, पुढे बी जात नाही. पण तू जर अशी उतारोवर किंवा अशी जर उभी केली, कलच दाबला, गाडी न्यूट्रल केली आणि सोडून जर गेली तर ती अशी उतारोवर राहिली तर पुढं चालली जाईल, आणि मागं राहिली तर मागं चालली जाईल. म्हणून न्यूट्रल गिअर हा 0 गिअर आहे. हां ही जर स्थिर राहिली तर मागं बी जाणार नाही, पुढे बी जाणार नाही. आता स्थिर उभी ना गाडी, पण उतारोवर जर राहिली, कलच दाबला, तू जर गिअर काढला बरोबर, कलच जर सोडून दिला तर गाडी एक तर पुढे राहिली तर मागे राहिली तर मागे राहिली. त्यासाठी काय दिलाय, मग ब्रेक दिलाय, ब्रेक दाबून ठेवायचा बरोबर. आता तुझी गाडी न्यूट्रल झाली आहे बरोबर. पहिला गिअर कुठे आता गाडीचा? पहिला बरोबर. कलच दाबून कधी बी गिअर लावायचा, लक्षात घे. कधी बी गिअरचा विषय आला, गिअर किंवा काढायचा किंवा लावायचा आहे, रनिंगमध्ये तू राहिला तर पहिले तुला एक्सलेटरचा पाय उचलून घ्यायचा आहे, मग कलच दाबायचा आहे. कलच दाबल्यानंतर मग गिअर हलवायचा पहिला. हां बरोबर. माझ्याकडे दाबून घ्यायचा त्याला, दुसऱ्याला. हां माझ्या दाब इकडं असा ओढा, हा दुसरा. कारण की दुसरा आणि चौथा सारखाच आहे, पण त्याच्यात फरक आहे. हा एवढा अंतर आहे त्याच्यात बरोबर. अंतर आता मी तो पहिला वळतो, चौथा पडला. हां 1 इंचाचा अर्थ आहे बरोबर. लक्षात 1 इंच. इकडे दाबायला. आता गिअर काढायचा आहे मला, थांब तुला सांगतो. दुसरा गिअर लावायचा आहे, त्यालाच पुरा दाब. हा दाब माझ्याकडं, वड मागं. हां कितवा लागला? दुसरा. चौथा लावायचा आहे परत, थोडा पुढं कर. हां थोडा, हां वड मागं. कळला फरक कळला दुसरा चौथाचा. हां मग हा फरक इथे